नमस्कार मुलांनो, आज आपण शिकणार आहोत इयत्ता 7वीच्या विज्ञान पुस्तकातील महत्त्वाचा धडा वनस्पती रचना व कार्य। चला तर मग सुरुवात करूया सोप्या प्रश्न उत्तरापासून। खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा। प्रश्न पहिला, वनस्पतीचे प्रमुख अवयव कोणते? वनस्पतीचे 3 प्रमुख अवयव आहेत, मूळ, खोड आणि पाने। प्रश्न दुसरा, मुळाचे कार्य काय असते? मुळे जमिनीतून पाणी व खनिज शोषून घेतात आणि वनस्पतीला जमिनीत घट्ट धरून ठेवतात। प्रश्न तिसरा, खोडांचे कार्य काय असते? खोडे पानापर्यंत पाणी आणि अन्नद्रव्य पोहोचवतो, तसेच तो पाने, फुले, फळे यांना आधार देतो। प्रश्न चौथा, पानांचे कार्य काय आहेत? पाने अन्न तयार करतात, ह्या प्रक्रियेला प्रकाश संश्लेषण म्हणतात। प्रश्न पाचवा, प्रकाश संश्लेषण म्हणजे काय? प्रकाश संश्लेषण ही एक प्रक्रिया आहे ज्यात पाणी सूर्यप्रकाश, कार्बन डायऑक्साइड आणि पाण्याचा वापर करून अन्न तयार करतात। प्रश्न सहावा, झाडे श्वसन करतात का? होय, झाडे देखील प्राण्यांप्रमाणे श्वसन करतात। प्रश्न सातवा, पानातील हिरव्या रंगाचे द्रावण कोणते असते? पानात क्लोरोफिल नावाचे हिरवे द्रव्य असते जे सूर्यप्रकाश शोषते। प्रश्न आठवा, पानात अन्न तयार होण्यासाठी प्रक्रिया कुठे घडते? ही प्रक्रिया पानाच्या पेशीतील क्लोरोप्लास्ट मध्ये घडते। प्रश्न नववा, वनस्पतीचा कोणता भाग श्वसनासाठी जबाबदार असतो? पानाच्या खालच्या भागावर असलेले सूक्ष्म छिद्र, रंध्रे श्वसनासाठी जबाबदार असतात। प्रश्न 10वा, फुलांचे मुख्य भाग कोणते? फुलांचे 4 मुख्य भाग आहेत, 1 मंडप, 2 पाकळ्या, 3 पुकेसर, 4 स्त्रीकेसर। प्रश्न 11वा, वनस्पतीमध्ये अन्न साठण्याचा भाग कोणता असतो? मुळे, खोड किंवा फळे या भागामध्ये अन्न साठवले जाते, जसे गाजर मुळे, बटाटा खोड, सफरचंद फळ। प्रश्न 12वा, झाडे स्वतःचे अन्न कसे तयार करतात? ते सूर्यप्रकाश, पाणी आणि कार्बन डायऑक्साइड वापरून प्रकाश संश्लेषण द्वारा अन्न तयार करतात। प्रश्न 13वा, प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक घटक कोणते? सूर्यप्रकाश, पाणी, कार्बन डायऑक्साइड आणि क्लोरोफिल। प्रश्न 14वा, झाडांना मुळे का आवश्यक असतात? जमिनीतून पाणी व खनिज शोषण्यासाठी, आधारासाठी। प्रश्न 15वा, प्रकाश संश्लेषणासाठी सूर्यप्रकाश का आवश्यक आहे? कारण सूर्यप्रकाशामुळे अन्न तयार होण्याची प्रक्रिया घडते। भाग 1, योग्य पर्याय निवडा। प्रश्न पहिला, प्रकाश संश्लेषणासाठी कोणता घटक आवश्यक आहे? क्लोरोफिल। प्रश्न दुसरा, पानाचा मुख्य कार्य कोणता आहे? अन्न तयार करणे। प्रश्न तिसरा, पानामध्ये सूक्ष्म छिद्रे कोणती असतात? रंध्रे। भाग 2, बरोबर की चूक ओळखा। प्रश्न पहिला, सर्व झाडांना फुले येतात? चूक। प्रश्न दुसरा, मुळे वनस्पतीला आधार देतात? बरोबर। प्रश्न तिसरा, प्रकाश संश्लेषण केवळ रात्री होते? चूक। भाग 3, पूर्ण करा। वनस्पती अन्न तयार करायच्या प्रक्रियेस डॅश म्हणतात? प्रकाश संश्लेषण। पानामध्ये डॅश द्रव्य असल्यामुळे पाने हिरवे दिसतात? क्लोरोफिल। खोड हा पानापर्यंत डॅश पोहोचवतो? पाणी व अन्नद्रव्य। धन्यवाद मित्रांनो, ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शाळेतील मित्रमैत्रिणींना शेअर करा। अशाच शैक्षणिक व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका। कमेंट करा पुढचा कोणता धडा हवाय, आम्ही तयार करूच।